जनरल मॅनेजर, ओंकार कारखाना चांदापुरी, युनिट नंबर 1. आमच्या ओंकार कारखान्याने मागील सीझनला गाळपास जो ऊस आला त्याचं सर्व पेमेंट आम्ही शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केलेलं आहे. नजरचुकीने कोणाचं काय राहिलं असेल तर त्यांनी युनिटला संपर्क साधावा, ते देण्याची आम्ही व्यवस्था करू. आम्ही दिलेला दर आमच्या जिल्ह्यामध्ये इतर कारखान्यापेक्षा उच्चांकी दर दिलेला आहे. पण शेतकरी नेते रविराज साबळेंनी जे तुमच्या कारखान्यावरती आणि चेअरमनवरती आरोप केले की शेतकऱ्यांचं देणं थकवलेलं आहे, त्यांना वेळेत दिलेलं नाही, त्याविषयी काय म्हणणार तुमचं? नाही, त्यांनी केलेले आरोप तसे खोटेच आहेत. वेळेत बिल द्यायचा आम्ही प्रयत्न केलेलाच आहे. इतर आमच्या जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या तुलनेत विचार केला तर इतर कारखान्याने अजून काही दिलेलंच नाही बिल, पण आम्ही बहुतांश शेतकऱ्याच्या खात्यावर त्याच्या ऊसाचे पैसे पेड केलेले आहेत. आज रविराज साबळे माळशिरस पोलीस स्टेशनला हजर झाले. तुम्ही त्यांच्यावरती एक FIR केली की सोशल मीडियामध्ये आमची बदनामी केलेली. हो, केलेले केस दाखल केलेले आहे आम्ही. त्यांनी आम्ही ओंकार ग्रुपचेच बदनामी करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात आता 144 कारखाने आहेत, त्यापैकी बहुतांशी कारखान्याने दिले नाही, फक्त आम्हालाच ओंकार ग्रुपलाच टार्गेट केलं. म्हणजे हेतू पुरस्कार केल्यामुळे आम्हाला आमची बदनामी केल्यामुळे आम्हाला त्यांच्यावर केस दाखल करावी लागली. जाणीवपूर्वक ओंकार ग्रुपला टार्गेट केले असं वाटतंय? ओंकार ग्रुपलाच टार्गेट केलेलं आहे असं आम्हाला जाणवतंय. याच्यामध्ये राजकीय शक्ती वगैरे आहे का, किंवा कुणाचा राजकीय बडे नेत्याचा असं वाटतंय का? असं नाही काय सांगता येणार नाही, पण झालेला तो प्रकार आहे तो इंटेन्शन ठेवून ओंकारला बदनाम करणे हा एक त्यांनी केलेला आहे हे जाणवतं आहे आम्हाला. ओंकार कारखाना लिमिटेड चांदापुरी हा 2020-21 पूर्वी सलग 5 वर्ष बंद होता. बंद पडलेला कारखाना बोत्रे पाटलांनी विकत घेऊन 20-21ला ट्रायल सीझन घेतला. तिथून पुढे 5 सीझन आम्ही पूर्ण केले. कुठल्याही वेळेस असं कुठल्या शेतकऱ्याची किंवा कुणाची फसवणूक न करता झालेले जे व्यवहार होते, ऊस बिलाचे असतील, तोडणी वाहतूक असेल, कामगार पगार असेल, हे वेळच्या वेळेला पेड केलेले आहेत. आणि आज तो कारखाना 1250वरून आम्ही 5,500 टन कपॅसिटीनं चालवत आहे.